रामतीर्थ निबंधमाला या संवेदना फाउंडेशनच्या उपक्रमातून आपल्या गावाबद्दलच्या भावना सहज, सोप्या आणि सुंदर अशा शब्दातून लोकांसमोर मांडण्याची संधी प्राप्त झाली, त्यासाठी खूप आभार. छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक माननीय श्री शिवाजी सावंत सर यांच्या लेखणीतून नावारूपास आलेल्या आजरा तालुक्यातील शेवटच्या सीमेवर वसलेलं एक छोटंसं गाव म्हणजे किटवडे. या गावाची ओळख अशी की मागील काही वर्षात लागल्या प्रचंड पावसामुळे या गावाला महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणतात. कधी न माहीत असणारं गाव या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तेथे प्रचंड पाऊस पडतो हे समजले. नकाशामध्ये आहे का हे गाव याची सुद्धा शाश्वती नसणारे हे गाव प्रचंड पावसामुळे महाराष्ट्रासमोर आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव व महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे किटवडे. आजऱ्यातून सावंतवाडीकडे जाताना 19 किलोमीटर जाऊन घाटकरवाडीतून आत किटवडे ग्रामपंचायत मध्ये सहर्ष स्वागत या मोठ्या कमाणीमधून 3 किलोमीटर अंतरावर येताना पवित्र अशा हिरण्यकेशी नदीला ओलांडून यावे लागते. थोडे पुढे आल्यानंतर एका दाट वनामध्ये एक छोटेसे कोकणी पद्धतीत असले स्वयंभू शंकराचे मंदिर आहे. त्यानंतर झुळझुळू ओढे जे निसर्गाच्या सानिध्यात आलेल्याची अनुभूती करून देतात. मग येते ते एक छोटेस टुमदार सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव. गावाला चारही बाजूनी दाट वनांनी व्यापले आहे. जायचा व यायचा फक्त एकच मार्ग आहे. त्यामुळे गावाकडे जास्त लोकांची रहदारी, वाहनांची रेलचेल फार कमी. त्यामुळे एक शांत आणि निसर्गरम्य, निसर्गमय वातावरण गावाला प्राप्त झाले आहे. गावात आल्यानंतर एक मोठा चौक, तिथे एका बाजूला मोठा हायमॅक्स आणि एका बाजूला एक छोटेसं गाव मंदिर. ग्रामपंचायत व माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने साकारले एक इमारत, ती म्हणजे विद्या मंदिर किटवडे. गाव जरी पुरातन असले तरी गावात 5वी पर्यंत शाळा व ती सुद्धा डिजिटल. यात पोवार सरांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन प्राप्त झाले. गावामध्ये मधोमध ग्रामपंचायतीची दुमजली इमारत, दूध डेअरी आहे. गावातील लोक हे प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात. जोडीस म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. किटवडे गाव हे कोकणाला लागून असल्यामुळे गावातील मोठे सण म्हणजे होळी व गणपती. होळीला संपूर्ण 7 दिवस गाव गजबजलेले असते.
सासरी गेलेल्या मुली तसे शहराकडे गेलेले शिक्षणासाठी व नोकरीसाठीची मुले गावाकडची वाट धरतात. जसे उडण्याचा प्रयत्न करण्यासाठी घरटे सोडून गेलेले पाखरू आपल्या घरट्यात परत फिरतात ना, अगदी तसे मुले गावाकडची वाट धरतात आणि एकच बोंब चालू होते. ती 7 दिवस चालू राहते. 7 दिवस रूढी परंपरेने चालत आलेले कार्यक्रम, जत, तमाशा प्रधान नाटक हे गावची ओळख दाखवून देतात. दिवस आणि महिने जसे जातात तसे ओढ लागते ती पावसाची. भात पीक हे प्रामुख्याने केली जाणारी शेती, जी संपूर्ण पावसावर अवलंबून असते. पाऊस आमच्या गावावर काही जास्तच खुश असतो. गावावर दरवर्षी किमान 5 ते 6 हजार मिलीमीटर पाऊस पडतो. यामुळेच गावाचा संपर्क दरवर्षी जगापासून 8 ते 10 दिवस बंदच असतो. हीच आहे महाराष्ट्राची चेहरापुंजी. या पावसामुळे सुखावलेला शेतकरी व अशा सुखावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येते ती म्हणजे गणेश चतुर्थी. दररोज भजन आरती एकमेकांच्या घरी जाऊन करतात. अगदी तसेच एकमेकांच्या सुखदुःखातही सामील होतात. आमच्या गावाला पर्यटन स्थळ म्हणून पाहिले जाते. आमच्या गावाशेजारी 10 किलोमीटर अंतरावर आंबोली, कावळेशेत, हिरण्यकेशी नदीचा उगम ही पर्यटन स्थळे आहेत. गावानजीक 2 किलोमीटर अंतरावर उलमदेव नावाने ओळखला जाणारा टेकडीवर एक सुंदर असा धबधबा सर्वांचे मन मोहून टाकतो. अगदी त्याचप्रमाणे गावातील लोक आपुलकीने सर्वांना आपलेसे करून घेतात. असे हे आमचे छोटेसे गाव म्हणजे किटवडे. त्याने गोर हसूनी मोठा आशीर्वाद दिला. चला चला करूया नमन गणरायाला. त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला.